आणि पुण्यामध्ये राजकीय आश्रयाखाली गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय। पुण्यातल्या गुंडांना आयुक्तांचाच अभय असल्याचा एक गंभीर आरोप संजय राऊत करतायत। पुण्यातल्या गुंडांना कायद्याची भीती राहिलेली नाही असं देखील ते म्हणालेत। गृह खातं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी वापरा असा खोचक सल्ला देखील राऊतांनी दिलाय। शक्ती कायदा येऊ नये म्हणून फिक्सर आत बसलाय का हे पाहावं लागेल, मंत्रालयात बसलाय का हे पाहावं लागेल असं देखील संजय राऊत म्हणाले। एका महिलेवर जी लाडकी बहीण आहे तुमची 1500 रुपये दिले महिन्याला, म्हणजे तुम्ही तिची अब्रू विकत घेतली का? गुंडा पुंडांना विकृतांना आमच्या बहिणींचं वस्त्रहरण करण्याचं लायसन दिलंय का? कोण आहेत पुण्याचे पालकमंत्री? त्यांना मुख्यमंत्र्यांनी जाब विचारला का? शिवशाही बसमधला जो प्रकार आहे तो दिल्लीतल्या निर्भया कांडसारखा आहे। बसमध्ये सुदैवाने ही मुलीचे प्राण वाचलेले आहेत। गृहमंत्र्यांना आव्हान आहे, आपण राजकीय कार्यासाठी गृह खातं वापरताय, विरोधकांना त्रास देण्यासाठी गृह खातं तुमचे लोक वापरताय। हे तुमच्या लाडक्या बहिणींच्या रक्षणासाठी वापरलं तर या महाराष्ट्रावरती उपकार होते। आमच्या काळामध्ये हा शक्ती कायदा आम्ही तयार केला, महिलांना संरक्षण मिळावं आणि महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन मिळावं। पण सरकार आताच हे का हा कायदा पुढे नेत नाही हे एक रहस्य आहे। शक्ती कायदा येऊ नये यासाठी कोणी फिक्सर बसलेले आहेत का? की शक्ती कायदा आल्यामुळे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात महिलांचे खून आणि अत्याचार करून जे लोक बसलेले आहेत, पूजा चव्हाण प्रकरणातले, त्यांच्यापर्यंत कायद्याचे हात पोचतील का म्हणून कोणाला भीती वाटते आहे का हे पाहावं लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।